वर यायचं आपण सर्वांनी. या ठिकाणी प्रथमतः बुद्ध रूपास पुष्प अर्पण करू. हॅलो. आणि त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करू. धन्यवाद. या ठिकाणी महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांचे पूजन चाललेले आहे. तथागत गौतम बुद्धांचा, महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांचा, महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. त्याचबरोबर परमपूज्य भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस सुद्धा हार अर्पण होत आहे. तेव्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बांधवांची एक चांगली प्रथा आहे की आलेल्या सर्व मान्यवरांचं पुष्प उधळण करून त्यांचं स्वागत करायचं. तर इथं सर्वजण जे आहेत तिथं पंचरत्न आहेत, आजचे स्वागताध्यक्ष आहेत मुलगीशभाई चलवादी, आणि विशेष करून ज्यांना सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी सामनेची दीक्षा दिली होती आणि भैयासाहेबांनी चैत्यभूमी उभी केल्यानंतर त्याचं पेंटिंगचं काम त्यांनी केलं होतं. ते उत्कृष्ट चित्रकार आणि त्यांनी आयुष्य बौद्ध चळवळीसाठी अर्पण केले. ते धम्मरत्न बौद्धाचार्य बगाडे गुरुजी हे आज उपस्थित आहेत. ते आपलं स्वागत करतायत. तर मी विनंती करतो सर्वांना की पुष्प उधळून सर्वांचं स्वागत करावं. एक मिनिट. आपल्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आजचं महत्वाचं विषय असा आहे की मी मगाशी म्हणालो की प्रत्यक्षात भैयासाहेब आंबेडकरांनी ज्यांना सामनेची दीक्षा दिली आणि तेव्हापासून जे समाजासाठी समर्पित आहेत त्यांच्या हस्ते आज बुद्धवंदना घेण्यात यावी अशी त्यांना विनंती करू आपण. आणि याचना झाल्यानंतर बंदेची परवानगी देतील आणि बंदेच्या परवानगीनुसार ते सर्व पद्धतशीर होईल. यमं वदामि तं वदेत. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य.
सम्मा सम्बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अजिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सूरा मेरे मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सद्दीपं शीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तत्वा अपमादेन सम्पादितव्यं अहं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि सर्वांना स्नेहशेषी 69व्या धम्मभूमी जेहूरळीच्या आलेल्या सर्व उपासकांचं अंतःकरणपूर्वक स्वागत. बुद्धवंदना आणि सुक्तपठण होत आहे. ज्यांना ज्यांना मुखोद्गत असेल त्यांनी कृपा करून माझ्या आवाजामध्ये आवाज मिसळून सुक्तपठण करायचं आहे. वर्णगंधं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे पूजे निरुद्धं कुसुमेन पुण्येन मेतेन लवामि मोक्षं पुत्रं विनायति यथाइदं मे कायो कथायाति विनाशभावः गणसारपरितेन दीपेन तमदंसिना दीनोपदीपं बुद्धं पूजयामि तमोन्नतं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातवो धातुगव्ये लङ्काय जम्बूदीपे सुजसपुरवरे नागलोके च धूपे सत्त्वे बुद्धस्य बिम्बे सकलदश
सदिशे केशलोमादि धातु वन्दे सभ्येति बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बं सपठानि प्रतीतिकं कारुणिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा इमाय धम्मां धम्मपटिपत्या बुद्धं पूजयति इमाय धम्मां धम्मपटिपत्या धम्मं पूजयति इमाय धम्मां धम्मपटिपत्या संघं पूजयति अद्धा इमाय पटिपत्या जाति जरा मरणं मां परिमुच्यसामि इमीना पुय्यकम्मेन मामे बाद समागमो संत समागमो होतु याव निब्बानपत्या देव वसन्तु कालेन सस्य संपत्ति हेतु च प्रीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको राजा भवतु धम्मिको राजा भवतु धम्मिको सर्व उपासक उपासकांनी जागेवर उभं राहायचंय. आपण आता 22 प्रतिज्ञा घेणार आहोत. सर्वांनी सुरुवातीला विश्राम मध्ये थांबायचं. 2 अनाउन्समेंट होतील. सावधान विश्राम. त्याच्यानंतर 22 प्रतिज्ञेला सुरुवात होईल. सर्वांनी विश्राम. एक साथ सावधान. जेव्हा 22 प्रतिज्ञा सुरू होईल तेव्हा आपण आपल्या उजवा हात आपल्या छातीच्या समान ठेवायचा आहे आणि 22 प्रतिज्ञेच्या मागे आपण त्याचं पठण करायचं. सर्वांनी त्याची नोंद घ्या. शपथ लेंगे. शपथ लो. मी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. हा खोटा आणि खोडसा प्रचार आहे असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही. पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धम्माच्या विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. मी भगवंतांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी दारू पिणार नाही.
प्रज्ञाशील आणि करुणा या बौद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्धांच्या धम्माचा स्वीकार करतो. तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटली आहे. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करत आहे. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद. सर्वांनी खाली बसून घेऊ शकता. आज ऐतिहासिक धम्मभूमीच्या 69व्या वर्धापन दिनाच्या समारंभासाठी आज या व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व तसेच आधारस्तंभ असणारे आमचे आदरणीय गायकवाड दादा व तसेच या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असणारे सोलापूरहून आमचे बोधाचार्य दयानंद बागडे गुरुजी व तसेच ज्यांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे अतिशय जोरदार गुणगान होत आहे असे आमचे सोलापूरचे श्रावस्तीजी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे मित्र डॉक्टर चव्हाण साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या बहुजन चळवळीतील एक नामवंत आणि कार्य असणारे आमचे मित्र किरणजी अल्लाट आणि व्यासपीठावरील सर्व अतिथीगण आणि ज्यांचा मी या पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गुंजत आहे गाजत आहे असे थोर व्यक्तिमत्व आमचे आदरणीय दादा म्हणजे भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड आणि आमच्या बहुजन समाज पार्टीचे या जिल्ह्याचे प्रभारी सन्माननीय अशोक दादा गायकवाड आणि बहुजन समाज पार्टीचे पिंपरी चिंचवडचे प्रभारी असे आमचे सोनवणेजी या कार्यक्रमाला माझ्या बरोबर उपस्थित असणारे पुणे शहर युवक बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष सिद्धार्थजी कांबळे आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व धम्म बंधू आणि भगिनी आणि माझे सर्व महाराष्ट्र भारत देशातून आलेले तमाम बौद्ध बांधव सर्वांना प्रथम सप्रेम जय भीम. आज सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथील 69व्या वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना मी या ठिकाणी सांगू इच्छितो दादांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे
त्याबरोबर अशोक दादाचा देखील आणि आमचे धम्मपाल तंत्रपाळेंचा की मला न विसरता प्रतिवर्ष या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवतात आणि या कार्यक्रमाला आल्यानंतर जे एक प्रकारचा ऊर्जा मिळतो ते ऊर्जा येणारा वर्षभर या ठिकाणी ऊर्जा आमच्यात असतो. मित्रांनो, माझ्या भगिनींना सर्वांना सांगायचं आहे की आपण या भूमीवर येण्याच्या अगोदर सर्व आपण मनोवादी विचाराच्या काळामध्ये जन्म वागत होतो आणि राहत होतो आणि शोषण झाला होता आपला. परंतु या भूमी हा भारत देशातला पहिली भूमी आहे जिथं बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच भगवान बुद्धांची मूर्तीची स्थापना या ठिकाणी स्वतःच्या हस्ते केली होती. म्हणून हा भूमीला फार ऐतिहासिक महत्व आहे. बाबासाहेबांनी नंतर दीक्षाभूमी इथं बौद्ध धर्माचं आपल्याला या ठिकाणी दीक्षा दिलं. परंतु त्या अगोदर जर भगवान बुद्धांना जर भारत देशामध्ये आणलं असेल, हा तो ऐतिहासिक भूमी आहे. आपल्या सर्व धम्म बांधवांसाठी, बौद्ध बांधवांसाठी या भारत देशामध्ये 3 महत्वाच्या भूमी आपण या ठिकाणी मानल्या जातो आणि त्याचा आपण आचरण करतो, कृतीमध्ये आपण त्याचा सन्मान आणि आदर करतो. म्हणजे पहिला म्हणजे धम्मभूमी आणि दुसरा म्हणजे नागपूरच्या दीक्षाभूमी आणि तिसरा म्हणजे मुंबईच्या चैत्यभूमी. या आपल्या बौद्ध बांधवांसाठी फार महत्वाच्या या 3 भूमी आहेत. म्हणून मला आज भीमपुत्र टेक्सोस दादांचा अभिमान वाटतो आणि या ठिकाणी त्यांनी जे काम हातात घेतलेले आहे ते फार महत्वाचं काम आहे आणि हा कामाचा आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी हा कामाचा जीर्ण उद्धारच नव्हे पूर्णत्व आणलं पाहिजे, हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. म्हणून मला आज तर प्रथम या ठिकाणी तुम्ही सर्वांचा या ठिकाणी दादा आणि या समितीच्या वतीने प्रतिवर्ष अनेक पुरस्कार दिला जातो आणि आज मी प्रथम या सर्व पुरस्कारार्थींचा या ठिकाणी सन्मान आणि स्वागत देखील करतो आणि यांचं स्वागत केल्यानंतर एक समाजामध्ये अतिशय एक वेगळा मेसेज जातो आणि समाजामध्ये प्रत्येक माणूस काम करायला निघतो आणि त्याला वाटतं कुठंतरी आपली दखल घेतलेली आहे आणि या पुण्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्यांचं दखल कोण घेत असेल ते टेक्सस दादा गायकवाड घेतात. म्हणून मी दादांचा आज जास्त न बोलता, कारण की प्रत्येक वर्षी मी बोलतच असतो, आज न बोलता आज या ठिकाणी आलेल्यांचं मी स्वागत करतो आणि याच्या पुढे देखील दादाने हा काम चालवावं आणि दादांना सांगिततो, दादा तुम्ही केलेले काम हा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणूस ओळखतो आणि तुम्ही जे मिलिटरीला गोळी खायला देखील मिलिटरीच्या समोर गेला होता आणि मिलिटरीने बंदूक दाखवलं तरी तुम्ही स्वतः या ठिकाणी छाती दाखवून त्यांना इथून पळून लावलेले तुम्ही ते दादा आहे. दादा याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि तुम्ही करत असलेल्या कामाचा देखील अभिमान आहे. तुमच्या बरोबरीने देखील धम्मपालजी असेल, अशोक दादा असेल, सर्व बहुजन समाज पार्टीचे तुमच्या बरोबर एक साथीने उभे आहेत आणि तुम्ही जे संकल्प आणि तुम्ही जे काम घेतलेले ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही मदत लागेल बहुजन समाज पार्टी आणि मी चलवादी कुटुंबियांच्या वतीने तुमच्या बरोबरीने राहील एवढाच आजच्या प्रसंगी मी गवाही देतो आणि आलेले सर्व धम्म बांधवांचा भगिनींचं मी स्वागत करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण आपल्या वाणीतून भन्ते वंदनी भन्ते उपाली हे आपल्याला थोड्या वेळात आपल्याला इथं त्यांना प्रवचनाला निमंत्रित करतो. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला प्रवचन द्यावे. महाकारणी तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेब बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना मी वंदन करतो. युग परिवर्तक बाबासाहेब सफल राजनीतिज्ञ, सफल
लोकनायक आणि सफल युग प्रवर्तक होते. आठवण करून आपण 69 त्यांच्या आठवण करून आपण इथे वर्धापन करून राहिलो. त्या निमित्त थोडी धम्मदेशना देतो तुम्हाला. बौद्ध धर्माचा सर्वप्रथम शील आहे. बौद्ध धर्म में शील, समाधी और प्रज्ञा हे तीन त्याच्या आधारस्तंभ आहे. हे शीलची व्याख्या मी करतो. सर्वप्रथम ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवान बुद्धांना सारनाथ मध्ये 5 संन्यासीला सर्वप्रथम धम्मचक्र परिवर्तन केले होते. त्यानं शील मध्ये पंचशील सांगितले होते. हे शील बौद्ध धर्माचा पिलर आहे. शील केल्याशिवाय धर्म तुम्हाला समजणार नाही. शील सर्वप्रथम है. शील के बिना धर्म का कोई भी काम आगे नहीं बढ़ सकता है. बिना चरित्रवान बने हुए कोई भी व्यक्ति कोई भी समाज सेवा नहीं कर सकता, धर्म नहीं कर सकता. बाबा साहब कितने शीलवान थे. विदेश में गए, पढ़ने गए, सभी जगह गए, लेकिन उन्होंने कभी शील को नहीं तोड़ने के कारण अपने जीवन सफल हुए. उन्हीं का उदाहरण पेश करते हुए शील की मैं व्याख्या करता हूं. सर्वप्रथम शील के अंतर्गत आता है पानातिपाता वेरमणि शिखा पदम समाधियामि. मैं कोई भी जीव हिंसा करने से विरत रहने की प्रतिज्ञा ग्रहण करता हूं. इसका व्याख्या मैं 3 प्रकार से करूंगा. त्रिविध शील बोलते. ये सिखाया जाता है सेंटरों में, जहाँ पे 10 दिन का शिविर लगता है, वहाँ इगतपुरी में. वहाँ से त्रिविध शील मैंने सीखा था. 2 वर्ष वहाँ रह गया था. 2 वर्ष वहाँ शील समाधि किया, अभ्यास किया. मैंने सेवा भी दिया वहाँ, इसलिए वहाँ त्रिविध शील बताते. त्रिविध शील के अंतर्गत मैं कोई भी जीव हिंसा से विरत रहने की प्रतिज्ञा ग्रहण करता हूँ. उसके बाद में दूसरा नियम है इसी में कि मैं किसी को भी जीव हिंसा नहीं करने का मैं वचन देता हूँ. किसी को नहीं बोलूंगा तुम कर लो, और कोई ने किया है तो उसे मैं प्रोत्साहित नहीं करूंगा, बढ़ावा नहीं दूंगा. ये त्रिविध शील हो गया. इसमें आप परिपक्व हो गए, आपका शील टूटने वाला नहीं. उसी प्रकार अद्यन्नदाना वेरमणि शिखा पदम समाधियामि. मैं चोरी करने से विरत रहने की प्रतिज्ञा ग्रहण करता हूँ, और मैं किसी को चोरी करने नहीं कहूँगा, और मैं किसी ने कर लिया है तो उसको प्रोत्साहन नहीं करूँगा, बढ़ावा नहीं दूंगा. त्रिविध शील. उसके बाद मूसावादा वेरमणि शिखा पदम समाधियामि. मैं झूठ बोलने से विरत रहूंगा, झूठ नहीं बोलूंगा, किसी को बोलने नहीं कहूँगा, और किसी ने बोला है और अपने को बता रहा है तो उसको बढ़ावा नहीं दूंगा, उसको समझाऊंगा, बढ़ावा नहीं दूंगा. उसके बाद में आखिरी में है सूरा मेरे मज्ज प्रमाद ठाना वेरमणि शिखा पदम समाधियामि. मैं कोई भी दारू, नशा, जुए, बीड़ी, सिगरेट, जितने भी मादक द्रव्य है उसको सेवन नहीं करने से मैं प्रतिज्ञा ग्रहण करता हूँ. इसी प्रकार मैं किसी को करने भी नहीं कहूँगा, आप किसी ने कर लिया है तो उसे भी प्रोत्साहित नहीं करूँगा. ये त्रिविध शील हो गया. इसके त्रिविध शील में कोई इधर उधर फटक नहीं सकता है. क्योंकि कोई बोलता है कि मैं दारू नहीं पी रहा हूँ लेकिन तुम दे दो पैसे मुझे, मैं पी के आता हूँ, तो आपका शील टूट जाएगा.
इसीलिए मैंने आपको त्रिविध समझाया। मैं खुद नहीं करूंगा, किसी को करने के लिए नहीं दूंगा, न कहूंगा। कोई कर लिया है तो उसको मैं बढ़ावा भी नहीं दूंगा। इस प्रकार त्रिविध शील का पालन करें। इसीलिए अपना जो बाबा साहब किताब लिखे हैं उसमें धर्म क्या है, जीवन की पवित्रता बनाए हुए धर्म है। जब तक कि आप धर्म के नियम से नहीं चलेंगे आपका कोई भी जीवन सफल होने वाला नहीं, क्योंकि समाज में आपका कोई आदर नहीं करेगा। इसीलिए सर्वप्रथम धर्म का ये आधार स्तंभ है। बौद्ध धर्म का तो पहला सिद्धांत ही है, यहीं से शुरू होता है बौद्ध धर्म। बाकी धर्मों की बात मिक्स बातें हैं, थोड़ी ये थोड़ी वो ऐसे थोड़े थोड़े बातें हैं, लेकिन सर्वप्रथम जो है बौद्ध धर्म का शील सर्वोत्तम है। अगर इस पे चलेंगे आपका जीवन सुखी होने वाला है, क्योंकि इसके अंतर्गत आपको कोई भी दुख नहीं आएगा, क्योंकि इसमें शील बंधेंगे। अभी जो है जो भी अपने साथ घटनाएं घटती है ये सब शील तोड़ने से ही होता है। इसीलिए आप शील को पालन करें और जीवन को सफल करें, अपना लोक का परलोक सुधार लें। इस प्रकार जो है अब यहाँ टाइम कम रहता है, इसीलिए जो मैं इस बात को समापन करना हूँ। भवतु सब मंगलं भवतु सब मंगलं भवतु सब मंगलं। बोला साधु साधु साधु। या ठिकाणी बंधींचं थोडक्यामध्ये त्यांनी धम्मदेशना आपल्याला दिलेली आहे। या ठिकाणी पार्टीचे सन्माननीय चव्हाण साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी आजच्या ऐतिहासिक धर्मवीच्या 69व्या वर्धापन दिनी आम्हाला इथं मार्गदर्शन करावं। सर्वप्रथम तथागत भगवान बुद्धांना अभिवादन करून भारतीय इतिहासामध्ये भगवान बुद्धांना पुनर्प्रकाशित करण्याचं सत्कार्य ज्यांनी केलं ते महामानव बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या कृतीला, त्यांच्या प्रतिमेस मी सर्वप्रथम अभिवादन करतो। त्याचबरोबर या विचारपीठावर उपस्थित ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोडच्या या 69व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सर्व बंधू भगिनींना मी विभाग प्रमुख डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो, सदिच्छा व्यक्त करतो। आज खरं तर या विचारपीठावर उपस्थित टेक्सास दादा गायकवाड यांचं नाव खूप वर्षापासून, म्हणजे ज्या वयात माझे मोठे बंधू बीजे मेडिकल कॉलेजला होते आणि माझं कॉलेज व्हेटरनरी कॉलेज, तसा मी पशुवैद्यक, परंतु पशुवैद्यकाचा प्रवास बार्टीच्या विभाग प्रमुखापर्यंत कसा पोहोचला तर त्याला बाबासाहेबांची विचारधारा, भीमा कोरेगावच्या समग्र युद्धाचा अभ्यासक आणि छत्रपती संभाजीराजांचं बौद्धांच्या प्रती असलेलं योगदान, या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून मला आज विभाग प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली। आणि गेले 6 वर्षामध्ये मानगाव परिषदेचा कार्यक्रम हा शासन दरबारी घेतला गेला नव्हता, तो आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना विनंती करून तो एकदाचा शासन दरबारी कार्यक्रम झाला। दुसरी गोष्ट, ऐतिहासिक ह्या धम्मभूमीचं महत्व दीक्षाभूमीपेक्षा यत्किंचितही कमी नाही। कारण डॉक्टर बाबासाहेबांना विद्यार्थी दशेमध्ये बुद्ध चरित्र देणारे दादाजी केळुसकर हे कुणबी समाजामधून येतात। त्यांना बुद्ध चरित्र लिहिण्यासाठी अर्थसहाय्य बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड महाराज देतात। म्हणजे ही जी परंपरा
मी ह्या निमंत्रण पत्रिकेचं निरीक्षण करत होतो टेक्सास दादा, आणि मला सर्वात प्रथम आवडलं की जो क्रम आपण लावला, बुद्ध, छत्रपती शिवराय, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे ही जी विचारांची परंपरा या देशामध्ये आहे, जी बुद्ध, बळी, चारवाक, त्याच्यानंतर ती संत तुकारामापर्यंत पोहोचते, परंतु त्याच्यात एक मिसिंग नाव राहतं, छत्रपती संभाजी महाराज. कारण ज्या शतकामध्ये अस्पृश्यता इतकी टोकाला जाऊन देखील दादा एवढी अस्पृश्यता टोकाला असताना एका 2 नंबरच्या छत्रपती संभाजी महाराजानं स्वतःचा अंगरक्षक महार समाजातला रायप्पाला नेमावा आणि त्या रायप्पाला छत्रपती संभाजीराजांच्या माझघरात प्रवेश असावा, याच्यापेक्षा समतेचं दुसरं उदाहरण कुठलंही नाही. आणि म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया विद्यापीठात पोहोचले, तेव्हा त्यांनी सर्वात प्रथम जर प्रबंध लिहिण्याचा प्रयत्न केला असेल तर तो छत्रपती संभाजी महाराजांवरचा. कारण संभाजीराजांच्या कार्यकाळातला जीडीपी हायर लेवलला का होता याचं इकॉनॉमिस्ट म्हणून बाबासाहेबांना आश्चर्य वाटत होतं. आणि बाबासाहेबांना आश्चर्य वाटण्याचं कारण वयाच्या 14व्या वर्षी एखादा मनुष्य बुद्धभूषणम असं आपल्या ग्रंथाला टायटल देतो. कारण बुद्धभूषणम ग्रंथाचं पुढं काय झालं हे आपण जाणतो, कारण त्याचं टायटल मात्र शिल्लक राहिलं, आतलं कंटेंट मात्र चेंज झालं. आणि म्हणून इतिहासाकडे पाहताना फार आपल्याला सजगपणाने पाहण्याची गरज आहे. म्हणून मी जेव्हा बाबासाहेबांना वाचतो तेव्हा मी 1463चा महार अंबरनाथ वाचतो. 1463चा अंबरनाथ जेव्हा मी वाचायला घेतो तर तेव्हा मला बाबासाहेबांचं त्याच्यामध्ये दर्शन घडतं. कारण ज्यांनी महार समाजाला सर्वप्रथम 52 हक्क जे बहाल केले, बेदरच्या बादशहानं महारांना 52 हक्क देण्याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये हा अमृतनाथ किंवा त्याला अंबरनाथ असं देखील म्हटलं जातं. त्याचं ते शौर्य, त्याचं ते कार्यकर्तृत्व, म्हणून अंबरनाथाला पहिला बाबासाहेब आंबेडकर आपण म्हणायला पाहिजे. असे इतिहासात बाबासाहेबांच्या अगोदर अनेक नायक या समाजामध्ये घडत गेलेत. म्हणजेच बाबासाहेब जे म्हणतात वी आर फ्रॉम मार्शल रेस, वी आर फ्रॉम मार्शल रेस, असंच विधान बाबासाहेबांनी केलेलं नाही. कारण बाबासाहेबांचे वाडवडील जरी आपण पाहिले तर मेजर रामजी सुभेदार आपल्याला लष्करामध्ये दिसतात, परंतु माता रमाईंचे सगळे नातेवाईक म्हणजे गोपाळ बाबा वलंगकरांपर्यंत आर्य अनार्य दोष परिहारक मंडळ स्थापन करणारे गोपाळ बाबा वलंगकर हे बाबासाहेबांच्या अगोदरचे आपले नेते आपल्याला दिसतात. ज्या गोपाळ बाबा वलंगकरांचा सहवास आणि सहकार्य महात्मा ज्योतिबा फुलेंना होतं, त्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी याच पुणे शहरामध्ये गोपाळ बाबा वलंगकर त्यांना भेटायला आले की ते सर्वप्रथम सर्व जातीची भोजनाची पंगत लावत असत. म्हणजे म्हणून गोपाळ बाबा वलंगकरांच्या बाबतीत बाबासाहेबांचं एक विधान आहे की त्यांचं कार्य अनुपम आहे. मला आश्चर्य वाटतं की बाबासाहेबांचं चिंतन इंग्रजीत होतं, परंतु मराठी आजही आम्ही आमचे पोस्ट ग्रॅज्युएट मराठीत असतात, मराठी लिटरेचर मध्ये शिकतात, पदव्या संपादन करतात, परंतु बाबासाहेबांचं मराठीला सुद्धा हात लावण्याचं महाराष्ट्रातल्या कुठल्या सारस्वताची हिंमत होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचा मूकनायक असो, बाबासाहेबांचं बहिष्कृत भारत असो, बाबासाहेबांचं प्रबुद्ध भारत असो, त्यांची जी भाषा आहे बाबासाहेबांची, त्यांचं जे लिखाण आहे, त्यांचं मराठीतलं जे कार्यकर्तृत्व आहे, शब्द प्रभू असं देखील बाबासाहेबांना म्हटलं गेलं पाहिजे. म्हणून एके ठिकाणी बाबासाहेबांनी म्हटलंय की तुमच्या 50 साहित्यिकांबरोबर मी नाही काय. म्हणजे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देऊच्या ह्या धम्मभूमीमध्ये त्यांचा स्पर्श व्हावा. 1954ला म्हणजे 56ला ते समजा सार्वजनिक झालं, राष्ट्रीय पातळीवर झालं, आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी नागपूर झालं तरी खऱ्या अर्थानं दादाजी केळुसकरांनी जे बुद्ध चरित्र दिलं, म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणतात की मी रिकाम्या डोक्यानं बुद्धाकडे गेलेलो नाही.
म्हणजे दादाजी केळुसकरांबद्दल ते अनुपमा व्यक्त करतात, ते छत्रपती संभाजी राजावर प्रबंध लिहिण्याचा प्रयत्न करतात, तेच बाबासाहेब आंबेडकर 1954 या भूमीमध्ये येतात. याच्या इतकं ऐतिहासिक महत्व भारतातल्या कुठल्याच भूमीला नाही. म्हणून आता आमचे मित्र हुलगेश चलवादी सरांनी सगळ्या भूमींचा उच्चार करता करता एक भूमी राहिली मित्रांनो, मुक्तीभूमी. आणि बाबासाहेबांची चळवळ पाहताना आणि अभ्यासताना मला एक प्रकर्षानं लक्षात येतं की बाबासाहेबांचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो किंवा महाडचा सत्याग्रह असो किंवा बाबासाहेबांचं कुठलेही त्यांचं आंदोलन असो, त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी 8-10 वर्ष त्याची तयारी केलेली मला दिसते. आणि म्हणूनच जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं जिथं भारतानं बाबासाहेबांना नाकारलं, परंतु विश्वानं देखील त्यांना त्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रातलं अमूल्य असं नोबेल पारितोषिक मिळायला हवं होतं. परंतु भारतातर्फे त्यांचं म्हणजे नाव पुढं आलं नाही. म्हणून बाबासाहेबांना चिंतनातून समजून घेण्याकरिता आणि अभ्यासातून समजून घेण्याकरिता मी विद्यार्थी मित्रांना मी बऱ्याच वेळा सांगतो की आपल्याला बाबासाहेब समजण्याकरता आणखी 150-200 वर्षाचा अवधी आहे. आपण आता प्रतिमा आणि प्रतीक स्वीकारलेली आहेत, अजून विचारापासून आपण खूप लांब आहोत आणि बुद्ध ही फार लांबची गोष्ट आहे. कारण बाबासाहेब 2 ठिकाणी फ्लेक्झिबल झालेले दिसतात, एक तथागत भगवान बुद्धांच्या समोर आणि दुसरं म्हणजे पुण्याचं वैभव, पुण्याचा लष्करी इतिहास, 1 जानेवारी 1818चं कोरेगाव भीमा. आणि त्याच कोरेगाव भीमाचा उत्सव साजरा करण्याचं नियोजन माझ्याकडं वयाच्या 56व्या वर्षी यावं, याच्यापेक्षा मला दुसरा कुठलाही आनंद जगामध्ये नाही. कारण या छत्रपती संभाजी राजांना घेऊन भीमा कोरेगावचा अभ्यास मांडताना मी गेले 15 वर्ष सतत संघर्ष करतोय. पुस्तक लवकर पोचतं ठीक आहे मित्रांनो, पण जो मीडिया आहे, जे चित्रपट क्षेत्र आहे, त्या चित्रपट क्षेत्रातून जर कोरेगाव भीमाचा खरा इतिहास जर जगापुढे लवकर आपण आणू शकलो असतो तर ही जी झालेली 2018ची दंगल आहे ती झाली देखील नसती. आणि म्हणून मराठा आणि महार या 2 शब्दांच्या उत्पत्तीवरती मी सतत अभ्यास करतो आणि मला लक्षात येतं की मराठा हे समूहवाचक नाव आहे, महार हे राष्ट्रवाचक नाव आहे. कारण महारांचंच महाराष्ट्र असं पहिली इतिहासकारानं मांडणी केली. त्यांचं नाव होतं राजाराम शास्त्री भागवत. हे ब्राह्मण होते. आणि राजाराम शास्त्री भागवत नंतर इरावती कर्वे, मोल्सवर्थ, विल्सन, खानापूरकर, राजवाडे, चिटणीस, विठ्ठल रामजी शिंदे या सगळ्या इतिहासकारांनी मान्य केलं की होय, हे महारांचं शेवटचं राष्ट्र महाराष्ट्र. जसं गुजरांचं गुजराष्ट्र, सौरांचं सौराष्ट्र, तसं महारांचं हे शेवटचं राष्ट्र महाराष्ट्र. म्हणजे महार हा शब्द वैभवशाली आहे मित्रांनो. कारण हेच महार ज्यांनी नागवंशीय असल्याचा पुरावा आज देखील आपल्या हृदयात लपवून ठेवला आणि तो प्रदर्शित केला, वारंवार प्रदर्शित केला. आज मी राजमाता जिजाऊंची समाधी पाहतो आणि दर्शन घेताना नागाची तिथं प्रतिकृती आपल्याला दिसते. हे काय, कशाचं चिन्ह आहे? आणि म्हणून या बहुसंख्य समाजामध्ये महार हा बहुसंख्यच होता, परंतु तो मायग्रेट झाल्यानंतर तो अल्पसंख्याकाचा त्याला दर्जा मिळाला. कारण महार हे पंजाबमध्ये मायग्रेट झाले, महार आंध्रात मायग्रेट झाली, महार हे हिमाचल प्रदेशमध्ये मायग्रेट झाली. युद्ध हरल्यानंतरचा हा परिपाक झाला. म्हणून मला बाबासाहेबांना शतशः वंदन करायचंय की बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न आपल्या समाजापर्यंत अजून अभ्यासकापर्यंत का पोहोचत नाही. आमचे कॉलेजचे अनेक प्राध्यापक अर्थशास्त्रात असतात, इतिहासात असतात, मराठीत असतात. ते आम्हाला सांगतात भीमा कोरेगाव सिलेबस मध्ये नाही. जेव्हा आमचे प्राध्यापक सांगतात की भीमा कोरेगाव आमच्या इतिहासाच्या अभ्यासात नाही, तर मित्रांनो हे अत्यंत मोठं आपल्या साक्षर माणसांचं दुर्दैव आहे. आणि कोरेगाव भीमाचा इतिहास
हा एका जातीनं दुसऱ्या जातीबरोबर लढल्याचा इतिहास नसून तो क्लास स्ट्रगल आहे, तो विचारधारेचा संघर्ष आहे. त्याच्यामध्ये 834 लोक एकत्र आपल्याला दिसतात. 28,000 फौजेशी सामना करताना त्या 834 मध्ये 16 मराठा देखील आहे, ज्याला आपण कुणबी असं संबोधतो. आणि म्हणून 500 महार सैनिकांना जी संधी मिळाली ते प्रॉपर डिसिप्लिन सोल्जर आहेत ईस्ट इंडिया कंपनीचे. म्हणजे महार रेजिमेंट हा उच्चार आपण करता कामा नये. महार रेजिमेंट बाबासाहेबांच्या प्रेरणेनं 1941 ला स्थापन झाली. आणि त्यावेळी जी फोर्स होती, जी इन्फंट्री होती, तिचं नाव आहे बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री. म्हणून कोरेगाव भीमाचा अभ्यास करताना म्हणजे इथं धम्मभूमी आहे तर तिथं ज्वालाभूमी आहे. म्हणजे पुण्याचं हे सद्भाग्य आहे. पुण्याचं हे इतकं मोठं ऐतिहासिक परंपरा लाभलेलं भाग्य आहे की एका ठिकाणी ज्वालाभूमी आहे तर दुसऱ्या ठिकाणी धम्मभूमी आहे. आणि बाबासाहेबांचा स्पर्श झालेली ही मूर्ती म्हणजे आज बाबासाहेबांच्या नावाचा डंका 140 राष्ट्रामध्ये वाजतो. बाबासाहेब 140 राष्ट्रात उत्सव मूर्ती असतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षालाच नव्हे तर युनोला देखील बाबासाहेबांवर जय भीम असा उच्चार करावा लागतो. त्यामुळे आपण कोणत्या परंपरेचे पायीक आहोत हे आता आपल्या समाजाला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून मला लष्करी इतिहासावर, सांस्कृतिक इतिहासावर मला अनेक नायक महारांचे दिसतात. मला स्तंभावरची 2 नावं ती घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, कारण ते माझ्या वडिलांपेक्षा मला फार श्रेष्ठ वाटतात. त्याचं पहिलं नाव आहे सोमनाथ कमलनाथ नाईक. कारण कंसामध्ये नाईक हा शब्द आहे आणि नाईक या शब्दाची उपाधी छत्रपती शिवरायांनी दिलेली आहे. नागांचा तो अपभ्रंश तो नाक आणि नाकाला पुढं उपाधी दिली ते छत्रपती शिवराय. म्हणून आपल्याला नावांच्या पुढं नाक आणि नाईक ही उपाधी असते. हा सोमनाथ कमलनाथ नाईक हा आपला खरा हिरो मला त्या युद्धामधला दिसतो. जरी ते युद्ध कॅप्टन स्टॉटननं लढलेलं असेल परंतु ऊर्जा कुठली. म्हणून जेम्स ग्रँड डफ या इतिहासकाराने असं म्हटलं कोरेगाव भीमाच्या इतिहासाच्या बाबतीत, इट इज वन ऑफ द प्राउडेस्ट ट्रायम्फ ऑफ द ब्रिटिश आर्मी इन द ईस्ट विथ द हेल्प ऑफ 500 नेटिव्ह पीपल. म्हणजे 500 नेटिव्ह पीपलचा जेम्स ग्रँड डफनं उल्लेख करावा. हे युद्ध झाल्यानंतर 500 सोन्याच्या मोहरा त्यांना मिळाव्यात, परंतु त्या 500 सोन्याच्या मोहरा ब्रिटिशांनीच दडवून ठेवल्या, मात्र आमच्या नायकांपर्यंत, आमच्या सैनिकांपर्यंत त्या पोहोचल्या नाही. असो, आज धम्मभूमीमध्ये आहे आणि युद्धाचा अभ्यास सांगतोय. कारण मी मित्रांनो बुद्ध वाचतो पण लिहितो युद्धच. कारण मला सतत बाबासाहेब आंबेडकर दिसतात. कारण तुम्ही आम्ही कायदा सुव्यवस्थेमुळे शहरामध्ये बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे आलो, आपण स्थिर झालो, आपण सुरक्षित झालो, परंतु खेड्यापाड्यातला आपला वर्ग आजही अॅट्रॉसिटी सहन करतो. आणि म्हणूनच अॅट्रॉसिटीच्या प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याचं काम देखील आपली संस्था ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था करत असते. परंतु ह्या संस्थेच्या नावामध्ये मला संशोधन आणि प्रशिक्षण दिसतं, पण खऱ्या अर्थाचं संशोधन मला अजून काही दिसलेलं नाही. आज बार्टीचा फंड 350 कोटी आहे तर 120 कोटी रुपये अखर्चित राहतात. याकडे समाजानं आता लक्ष देण्याचं गरज आहे. कारण आम्ही आज 56 मध्ये आहोत. 2 वर्षानं आम्ही किती काही आदळापट केली तरी शासन आमचं सर्व्हिस बुक दाखवणार आहे. तर या संस्थेमधून उद्याचे होणारे IAS IPS ऑफिसर, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यासारखी पद ही संस्था निर्माण करत असते. याकडे आपण प्रकर्षाने लक्ष द्यावं. त्याचबरोबर पाली भाषेच्या त्रिपिटकाचा अनुवाद माझ्याकडे आहे. त्याची रक्कम 5 कोटी रुपये आमच्याकडे आहे. आम्ही आता पुणे विद्यापीठाशी त्याचा ऍग्रीमेंट करार केलेला आहे. आणि पाली भाषेचं त्रिपिटकाचं अनुवाद लवकरच वेगवेगळ्या भाषामध्ये तुम्हाला निश्चितपणे माझ्या कार्यकाळात दिसेल. मला टेक्सास दादा गायकवाडांनी, म्हणजे हे फार मोठं नाव आहे की जसं मी कॉलेज जीवनामध्ये पाहायचो की नागपूरच्या दीक्षाभूमीला ठराविक म्हणजे आदरणीय गवई साहेबांचं कॉन्ट्रीब्युशन तिथं राहिले.
ते सुलेखा कुंभारेंपर्यंत मी पाहिलं. प्रत्येक भूमीला एखादा नेता, एखादा सजग लीडरशिप करणारा माणूस हवा असतो. आणि म्हणून मला या धम्मभूमीमध्ये आल्यानंतर जो आनंद झाला, माझी पत्नी मनीषा चव्हाण, जय भीम करा, तो आनंद मोठा आहे. उठून उभा. आमच्या पत्नी आहेत, माझी पत्नी आहे, माझी छोटी मुलगी मुदिता आज बार्टीच्या पैशात नव्हे तर माझ्या पैशानं ती UK ला चाललेली आहे. आणि मला जाता आलं नाही, परंतु माझी लेकरं जेव्हा UK मध्ये जातील तेव्हा मी अक्षरशः रडेल. कारण त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला एका पावावरती गुजराण करावी लागत होती. आज 2 लाखाचा मनुष्य सुद्धा तर फी ऐकून हादरतोय. म्हणजे आश्चर्य या गोष्टीचं आहे की बाबासाहेबांचा स्पर्श ज्या ज्या देशामध्ये झाला. मी इजिप्तचा बाबासाहेबांचा फोटो पाहिला. बॉन ह्या शहरामध्ये जर्मनीतलं बाबासाहेबांचा मी फोटो पाहतो. मी बाबासाहेबांना जगाच्या इतिहासामध्ये जिथं जिथं पाहतो ते मला दररोज नवीन 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 माहिती मिळत राहते. म्हणून विद्यार्थी मित्रांना, मी माझ्या बंधू भगिनींना मी लष्करी इतिहासावर बोलेलच, पण ते पुढच्या काळामध्ये कधी आपली वेळ मिळाली, फुलगेशबाईंनी आम्हाला संधी दिली तर आम्ही निश्चित लष्करी इतिहासावर बोलू. परंतु विद्यार्थी मित्रांसाठी मी आवर्जून इथं सांगेल की फेलोशिप जी PhD विद्यार्थ्यांना आम्ही देतो, त्या फेलोशिपचा तुम्ही फायदा घ्यावा. नुकताच सर टेक्सास दादा एक सर्वंकष धोरण शासनानं जाहीर केलं. कारण आपली मुलं खूप प्रगल्भ आहे. आपल्या मुलांची PhD करण्याची क्षमता जादा आहे आणि सरकारनं 200 मुलांसाठी सगळीकडे हे धोरण अंमलात आणलं. आणि म्हणून ती फेलोशिपची मुलं आमच्या बार्टीच्या दरवाजामध्ये सतत उपोषण करताना आम्हाला दिसतात. तो विभाग माझ्याकडे जरी नसला तरी काल महासंचालक वारे सरांना मी विनंती केली की आता तो फेलोशिपचा सुद्धा विभाग माझ्याकडे मी घ्यायला तयार आहे. इथून पुढच्या काळात माझा विद्यार्थी फेलोशिप पासून अडता कामा नये. कारण मी सरकारला एक जाहीरपणे नम्र निवेदन देऊ इच्छितो की बौद्धांची साक्षरता ही सगळ्या समाजापेक्षा अधिकची असल्यामुळं आमचे विद्यार्थी जास्त प्रमाणात PhD करू इच्छितात. अशा मुद्द्यावरती आपण जर सरकारकडे आपलं म्हणणं मांडलं आणि तुमच्यासारख्या नेतृत्वाने याची दखल घेतली तर निश्चितपणे ह्या मुलांचे प्रश्न सुटतील. राहिला प्रश्न MPSC असो, UPSC असो किंवा जो विभाग माझ्याकडे आहे, माझ्याकडे आणखी एक विभाग आहे IBPS ट्रेनिंग सेंटर्स. जी मुलं पदवी संपादन करू शकत नाहीत, जे 10वी 12वी मध्ये शिक्षण सोडतात, ज्यांना बँकेत, रेल्वेत, LIC, पोलीसमध्ये, मिलिटरीमध्ये जायचं असतं, तो विभाग माझ्याकडे आहे. विद्यार्थी मित्रांना मी जाहीरपणे आवाहन करेन की माझा फोन नंबर 9975, विद्यार्थ्यांनी घेतला तर खूप आनंद होईल, 9975 280 446 हा आहे. तुम्ही कुठल्याही क्षणाला बार्टीमध्ये मी तुमच्यासाठी तुमचं स्वागत करायला तयार आहे. मला या विचारपीठावर श्रावस्ती सर असतील, बागडे सरांचा उच्चार झाला, इतकी सिनियर आमचे किरण दादा अल्लाट असतील, मी आता नामोल्लेख सगळ्यांचा अशोक दादा असतील, अशोक दादांची वडील आहेत, पलीकडे ज्येष्ठ मंडळी आहे. आणि ह्या ज्येष्ठांनीच धम्म त्यांच्या रक्तामध्ये जोपासला. परंतु तो धम्म खऱ्या अर्थानं आपल्याला मुलांनी पुढे न्यायचा आहे. म्हणून धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य देखील इथून आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये आहे, याची मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो. आणि दिलेल्या संधीबद्दल आयोजकांचे मी खूप खूप आभार मानतो. रामदास लोखंडेचे देखील आभार मानतो की त्यानं, मी स्वतः इच्छा व्यक्त केली की मला टेक्सास दादांना भेटायचंय आणि समोरून पाहिलं अभिवादन करण्याच्या अगोदर तर आमचे हुलगेशबाई तिथे दिसले. म्हणजे शिक्षण क्षेत्रातला सम्राट देखील धम्माच्या पुढं जेव्हा फ्लेक्झिबल होतो, झुकतो, जिथं बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव भगवान बुद्धांच्या पुढे फ्लेक्झिबल राहतात, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आपल्या समाजानं स्वीकारायला हवी. एवढेच बोलतो. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद चव्हाण साहेब. आज खऱ्या अर्थानं 69व्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं आज सर्व उपासक आणि उपासिकांना एक चांगल्या पद्धतीची खरं मेजवानी खऱ्या अर्थाने दिली. जरी तुम्ही जास्त वेळ घेतला असला पण आज खरं आम्हाला अमृत मिळालेलं आहे हे सांगायला काही हरकत नाही.